नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता लवकरच विधानसभा निवडणुकीचा धुराळा महाराष्ट्रामध्ये उडणार आहे। जय पराजय हार जीत अजून बाकी आहे। मात्र कोण असतील 2024च्या विधानसभेतील तरुण आमदार तरुण मंत्री त्याचा आढावा घेणारा हा व्हिडिओ। तुमच्या मनातील नेता यातून सुटला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। चला जर सुरुवात करूया। रोहित पवार, रोहितने कर्जत जामखेडची सेवा आता केलेली आहे आणि आता रोहित महाराष्ट्राची सेवा करेल हे वाक्य आहे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं। अर्थात जर आघाडीचं सरकार आलं तर रोहित पवारांचं मंत्रिपद फिक्स आहे असं म्हणायला आता हरकत नाही। विवेक कोल्हे, भाजपचे विवेक कोल्हे राष्ट्रवादीच्या वाटेवर। विखे पाटलांची डोकेदुखी वाढवणारे विवेक कोल्हे आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातून बंडखोरी करून अपक्ष मैदानात उतरलेले विवेक कोल्हे, अशा बातम्या आपण बघितल्या असतील। तेच विवेक कोल्हे जर आता तुतारीकडून आमदार झाले आणि सुशिक्षित तरुण नेता मंत्री झाला तर नवल वाटायला नको। रोहित आराराबा पाटील यांची कारकीर्द वेगळी सांगण्याची गरज नाही तुम्हाला। वडिलांच्या विचारांवर पुढे जात रोहित पाटलांनी आपली ताकद सिद्ध केलेली आहे। आता ते विधानसभेत जातील आणि मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळात पडेल अशी शक्यता आहे जर आघाडी सरकार आलं तर। योगेश कदम, युतीची सत्ता आली तर रामदास कदम यांचे चिरंजीव अर्थात योगेश कदम यांना मंत्रिपद मिळेल। योगेश कदम हे भविष्यात यंग मिनिस्टर असतील असा दावा त्यांच्या पत्नीने एका कार्यक्रमामध्ये बोलताना केलेला आहे। राणीताई लंके, पारनेरचे आमदार निलेश लंके यांचं आता प्रमोशन झालेलं आहे आणि ते खासदार झालेले आहेत। त्यांच्या जागी आता त्यांच्या पत्नी राणीताई लंके विधानसभेच्या मैदानात असतील। भविष्यात मंत्रिपदाची माळही त्यांच्या गळ्यामध्ये पडू शकते। भगीरथ भालके, स्वर्गीय भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके शरद पवार यांच्या तुतारीकडून मैदानात असतील अशी चर्चा आहे आणि यावेळी त्यांना मंत्रिपद दिलं गेलं पाहिजे अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची जोरदार इच्छा आहे। आदित्य ठाकरे तर ठाकरे सरकारमध्ये मंत्री होतेच, त्यामुळे पुन्हा सत्ता आली तर त्यांचंही मंत्रिपद फिक्स आहे। वरुण सरदेसाई वांद्रे पूर्व विधानसभेतून लढण्यास इच्छुक आहे, त्यांना संधी दिली जाईल अशी शक्यता आहे आणि जर ते विधानसभेत गेले तर आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून ते काम करतील अशी शक्यता आहे। संतोष दानवे, रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव, तरुण नेतृत्व आहे। रावसाहेब दानवेंचा लोकसभेला पराभव झाला त्यामुळे आता त्यांच्या मुलाला मंत्रिमंडळात संधी देऊन ताकद दिली जाऊ शकते जर युतीची सत्ता आली तर। नमिता मुंदडा, भाजपच्या केज विधानसभा मतदारसंघाच्या तरुण उमेदवार तरुण आमदार यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ 2024च्या विधानसभेला त्या विजयी झाल्या तर पडते का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। ऋतुराज पाटील हे देखील एक तरुण आणि उमद नेतृत्व आहे, त्यांना देखील मंत्रिमंडळात संधी दिली गेली पाहिजे अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे। त्यानंतर जिशान सिद्दीकी काँग्रेसमधून बाहेर पडलेत, दादांच्या राष्ट्रवादीकडून ते मैदानात असतील। त्यांना दादा आता मंत्रिमंडळात संधी देतील का हे येत्या काळात खऱ्या अर्थानं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या व्यतिरिक्त कोणते तरुण चेहरे तुम्हाला वाटतं मंत्रिमंडळात हवे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। पुढील व्हिडिओमध्ये आपण त्यांना समाविष्ट करू। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।